हेमंत करकरे आणि विजय साळसकर आणि त्याचबरोबर अशोक कामटे यांचा अंत कसा झाला आणि त्यानंतर खास करून राजकारण्यांनी जो एक आपला राजकीय डाव साधला आणि राजकीय रान उठवलं, एकूणच वादविवाद पेटवले, पण त्याच्या मागे नेमकं काय सत्य दडलंय ते आपण पाहतोय. अरुण जाधव यांचं जे काही मनोगत आहे ते आपण ऐकतोय. नेमकं काय घडलं ते आपल्याला सांगतोय अखेरचा साक्षीदार. त्यांना ड्रायव्हरच्या स्टेअरिंग म्हणजे दरवाजा उघडला, ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडला. तेव्हा बघितलं साळसकर साहेबांना त्यानं काढलं सर बाहेर, खाली खेचून काढलं साळसकर साहेबांना. तेव्हा गोळी लागली होती त्यांना. साहेबांना गोळ्या लागल्या होत्या, सगळ्यांना गोळ्या लागल्या होत्या. आम्हाला ती मोमेंट व्हायच्या अगोदर मला वाटत होतं की आम्ही सगळे नाटक करतोय, मी जेव्हा त्या म्हणजे सगळे शांत झालोय, पण तसं काय नव्हतं. साहेबांना गोळ्या लागल्या होत्या. त्यानं ड्रायव्हर सीटला येऊन साळसकर साहेबांना बाहेर काढलं, खाली टाकलं. लेफ्ट साईडला असलेलं आहे कामटे साहेबांना जरा मोठी केस असलेलं, लांब केस असलेलं, त्याच्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या अतिरेक्याने कामटे साहेबांना बाहेर काढलं. त्यांना पण खेचून बाहेर काढलं खेचून. नंतर त्यानं मधला दरवाजा उघडला त्याच इसमाला आणि करकर साहेबांना बाहेर काढलं. करकर साहेबांना बाहेर काढताना तो बोलला, यानं जॅकेट पेन आहे. तो जो वर्ड्स होता तो पठाण टाईप होता त्या माणसाचा. त्याचं बोलणं आवाज पठाणी टाईप. बाहेर काढल्यानंतर साळसकर साहेबांना ज्याने काढलं तो स्टिअरिंगवर बसला, हा दरवाजा लॉक करून लावून कामटे साहेब बसलेले त्या सीटवर बसला. गाडी स्टार्ट होणार त्याच वेळेला माझ्या समोर असलेल्या कॉन्स्टेबलचा मोबाईल वाजला सर. त्याने लेफ्ट साईडला बसलेल्या अतिरेक्याने गाडीतच ब्रश मारला मधल्या सीटमध्ये, गोळ्या मारल्या गाडीत. तर त्यातून सुद्धा मी वाचलो. माझ्या वाचण्यामागचं कारण काय हेच मला कळत नाही. मी होतं हे दोघं अतिरेकी आता माझ्यातनं मारणार आहेत. मी देवाला धाव करतोय, स्टेन उचलण्याचा प्रयत्न करतोय. मला एवढा गोल्डन चान्स आहे, मला उचलायचे स्टेन फक्त मागणं मला फिरवायचे आहे, पण ते नियतीला नाही, मंजूर नाही सर. माझ्या हातनं त्यांचं मरण नव्हतं. मी आतापर्यंत 12-12.5 वर्षामध्ये 50च्या वरती एन्काउंटर केले, भरपूर अतिरेक हे गँगस्टर मारले. मी त्याच्या अगोदर 2 वेळा मी इंजुर्ड होतो. मला ह्या गोळ्या लागण्यावर मला काय वाटलं नाही, पण मला साहेब माझे पडले ते एकदम मला हेच झालं की का आम्ही कुठं कमी पडलो हेच मला कळलं नाही. तुम्हाला दिसलं तिथे करकरे साहेब, साळसकर साहेब आणि कामते साहेब आणि इतर 3 जण सगळे गेले. तुम्ही एकटेच होता. हा माझ्या समोरचा होता कॉन्स्टेबल, तो जरा जिवंत होता सर. कारण तो आवाज करा तर त्याला मी हातानेच म्हणजे माझ्या मांडीच पडल्यामुळं माझ्या अंगावरती त्याचं हेल्मेट पडलं. तर हेल्मेट पडताना मी हेल्मेट असं हातानं माझ्या टाकलं आणि त्याच्यात इशारा केला की शांत, म्हणजे हातानं बोटानंच. तो गप होता. तो जरी जिवंत असताना तरी त्याला माझी स्टेन उचलता आली असते किंवा माझ्या हातात देता आली असते त्याला, पण ते शक्यच नाही. बाय त्या टायमिंगला त्याचा मोबाईल वाजला आणि त्याने गाडीतून ब्रश फायर मारताना तो लेफ्ट साईडला बसला होता, समोरचा राईट साईडला बसला होता. त्याने पूर्ण डिग्रीमध्ये फिरला असतं तर मी पण मेलो असतो, पण ते ब्रश फायर त्या शीटमध्येच मारला. त्यामुळे तो त्याच्या पाठीमागचा सगळेच झाले. मला सांगा, 12 वर्ष तुम्ही साळसकर साहेबांबरोबर होतात, करकरे साहेबांना बघितलं, कामते साहेबांना, एकटेच तिथे तुम्ही जखमी होतात. मग तिथून तुम्हाला कोणी नेलं? मग तिथून काय झालं, ती जी गाडी आहे ना ती त्यांनी हायजॅक केली आमची. आम्ही 4 मेलेलो आहे समजलं, म्हणजे समजून मेलेलो आहे समजून. कारण त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, दरवाजा बाहेरचा उघडला नाही. पहिला पाठीमागचा स्टार्टला आम्हाचा आव्हानच त्यांचा काढण्याचा प्लॅन होता, परंतु दरवाजा तो उघडलेला नाही. दरवाजा उघडला म्हणून त्यांनी साळसकर साहेबांचा दरवाजा उघडला, कामटे साहेबांचा, करकर साहेबांचा उघडला आणि त्यांच्या त्या 3 तिघांना ते काढून टाकले. गाडीचा स्टेअरिंगचा ताबा घेतला. बाहेर खेचून काढण्याने बॉड्या काय रस्त्यावर टाकल्या? रस्त्यावर तिथंच टाकल्या. रस्त्यावर टाकले. ते कुठल्या साईडला टाकले हे मला बघता आलं नाही. कारण त्यावेळेला माझ्या समोर पुढं माझ्या अंगावर बॉडी होती, ही बॉडी इकडे होती, राईट साईडला पडला होता तो ड्रायव्हर असा माझ्या अंगावर उजव्या बाजूला माझ्या. आणि त्यामुळे मी हालचाल करत नव्हतो, स्टेन फक्त उचलण्याचा प्रयत्न करत होतो. स्टेन काय मला उचलता आली नाही. नंतर त्यांनी गाडी चालू केली. तर त्यावेळेला मेन रोडवर येईपर्यंत मी एकदम हेच झालो की साहेबांच्या ह्यानं वेदनेनं की असं घडाय नाही, कसं घडलं आणि काय ते जो विचार त्यावेळेला मनात आला त्यावेळेला काय त्याची किंमत बोलू शकत नाही किंवा कायच करू शकत नाही. पण ते स्टेन उचलायचे आणि मला ह्यांची डोकी फोडायचे. तुम्हाला राग येतो की ते आपण नाही करू शकलो नाही. ते अजून म्हणजे मी आयुष्यभर जरी जगत राहिलो तरी माझ्या मनात ते खंत राहणार आहे सर.
की मी माझ्या साहेबांना ऑफिसर लोकांना सगळ्यांना वाचू शकलो नाही. पण मी मेलो असं तर म्हटलं असतं की मी मेलो त्यांच्याबरोबर, पण मी जिवंत असून त्यांच्यासाठी मी त्यावेळेला काय शिकलो माझ्या हातामुळं किंवा माझ्या त्या हातात गोळ्या लागल्यामुळं. कदाचित असं असेल ना, देवाने काहीतरी मोठं काम करण्यासाठी तुम्हाला ठेवलं. नंतर तो पुढे विचार आला, काय आला विचार, हे जे अतिरेकी आहेत, हे अतिरेकी जे CST मधून कामामध्ये आले, CST मध्ये एवढा त्यांनी धुमाकूळ घातला, कामामधून येऊन आता एवढे हे झालं, आता हे इथून निघतायत, हे कुणाला माहित नाही माझ्याशिवाय. मग ह्यांच्या लास्ट मोमेंट पर्यंत आपण कॉन्सन्ट्रेशन राहूया, ह्यांच्या वॉच करूया, थांबूया, जोपर्यंत शक्य आहे तेवढं आपण करूया. जर झालंच नाही झालं तर शेवटी मग लास्टला आपण मरायचंच आहे. त्या उद्देशाने मी त्यांच्याबरोबर राहिलो, गाडीत तसंच पडून राहिलो, त्यांच्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवून राहिलो. त्याने गाडी मेन रोडवर आली, राईट टर्न मारला, राईट टर्न मारल्यानंतर मेट्रो जंक्शनला जे पब्लिक होतं, आपले प्रेसवाले होते, काय लोक होते उभे राहिले होते, त्यांच्या त्यांनी ब्रश फायर केला. तशी ती गाडी त्याने नेली. त्यांनी ज्या फायरिंग केली होती गाडीवरती, त्यावेळेला गाडीच्या टायरवरती त्यांचा फायर झाल्यामुळे टायर ऑलरेडी पंक्चर होत होता, हवा कमी झाली होती. गाडी तशीच निघाली, ती स्पीडमध्ये निघाली, गोल म्हणजे मेट्रोच्या पुढची, त्या रोडनं पुढे गेली, राईटला मरीन लाईन, लेफ्टला चर्चगेटला ज्या टायमाला लेफ्टला मारला त्यावेळेला गाडी स्ट्रेट चालली होती, तेव्हा लेफ्ट साईडला बसलेला अतिरेकी आहे, हा हात फायर झटकत होता, त्याच्या हाताला आमच्या गोळ्या लागल्या होत्या. साळसकर साहेबांची, माझी किंवा कामटे साहेबांची, करकर साहेबांची, म्हणून त्या आमच्या गोळ्या त्यांच्या हाताला लागलेल्या आहेत. ते एक मनाला थोडंसं सुखद धक्का वाटतं की आम्ही त्याला इंजुर्ड केलेला आहे, परंतु पूर्ण आम्ही काम करू शकलो नाही, हे जरा खंत वाटत होती. त्यानंतर चर्चगेट पास केलं. चर्चगेट पास केल्यानंतर इरोस्टाकी राईट साईडला गाडी पुढे चालते, कुपरे जंक्शनला आले. कुपरे जंक्शनला आल्यानंतर राईट टर्न मारला, मंत्रालय जंक्शन आल्यानंतर त्यावेळी मी घाबरलो. मंत्रालय बघितल्यानंतर म्हणलं हे यांच्या हातात हँड ग्रेनेड आहेत, बॉम्ब असतील, काय टाकतील, काय करतील. त्यावेळेला असं वाटत होतं की उठावं आणि डाव्या हाताने त्यांना पकडावं, पण तो जोश पण माझ्यात होता, परंतु मी करू शकत नव्हतो. का, त्यांच्या मोमेंटवर बघू, जर झालंच तसं काय वाटलंच तर शेवटची उडी मारण्याची, ह्या उद्देशाने मी तसंच. पण हे सगळं तुम्ही शरीरामध्ये किती 3 गोळ्या गेल्या होत्या? 5 गोळ्या तुमच्या अंगात, 3 हातामध्ये ह्या आणि 2 ह्या खांद्यामध्ये घासून गेलेल्या आहेत. एकूण 12 वर्ष साळसकरांची ज्यांनी साथ सोडली नाही ते जाधव आपली जी कहाणी आहे ती सांगतायत. अत्यंत थरारक अशी ही कहाणी आहे आणि हा थरार अजून संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.